आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवल्या जाणाऱ्या SIR मतदार यादी प्रक्रियेवर कडाडून टीका केली आहे. पाहूयात. SIR हा निव्वळ लोकांना मतदानाचा अधिकार त्यांचा काढून घ्यायचा. जे मतदान विचाराने करतात, जे मतदान बीजेपीच्या विरोधात जाऊन करतात, अशा सगळ्यांची नावं बाद करा असा एक फैसला असा आत्मन्न झालेला आहे. आणि त्यामुळे आता मॅपिंग झालं. मॅपिंग झाल्यानंतर परत नाव तपासणी. आता ती नाव तपासणी होते ती AI माध्यमातून होतं. आता AI माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादं नाव तपासता तेव्हा त्या नावामध्ये फरक येऊ शकतो. आता संदीप हे नाव SANDEEP किंवा SANDIP असं येतं. म्हणजे दोघांचा अर्थ संदीपच आहे. मग AI म्हणणार की फक्त SANDIP हेच नाव घेणार, बाकीचे सगळे संदीप बाद. मग ते अॅनॉमलीमध्ये गेले, म्हणजे विसंगतीमध्ये गेले. म्हणजे परत त्यांच्या चौकशा, परत त्यांनी फॉर्म भरायचे. हे काय नाटकं लावली आहेत, काय नाटकं लावली आहेत. तुम्हाला कापायची असतील मतं तर कापा ना. नावं मतं कोणाची कापली जाणार आहेत? धनगर, वंजारी, दलित, की ज्यांच्या आयुष्यात त्यांची घरच नाहीत, गावामध्ये त्यांचे काही पुरावेच नाहीत. अरे माझ्या बापजाद्यांनी शिक्षणच नाही घेतलं तर त्यांना कुठे नावं माहिती? 2002चं नाव तुम्हाला पाहिजे. अरे मी 1952 आपल्या 1972 पासून मतदान करणारे माणसं आता त्या ह्याच्या लाईनीत उभी आहेत. अरे संविधान काय म्हणतं? जो इथे जन्माला आला, ज्याचं वय 21 आहे, त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. की नवीन नाटकं काय तुम्ही सुरू करताय? आणि मग कशाला ते आधार कार्ड आणि हे कार्ड आणि ते कार्ड? म्हणजे माणसांना काय येडं बनवण्याचं मशीन तयार केलं की काय तुम्हाला? SIR हा निव्वळ फार्स आहे, फार्स. महाराष्ट्राची पुढची निवडणूक सोपी करण्यासाठी म्हणून टाकलेला डाव आहे. आणि मी दररोज बघतोय. मी आत्ताच शिवीगाळ करून आलोय अधिकाऱ्यांना. एवढ्या पावसाळ्यात कुठला BLO जाणार आहे 6 मजले चढून बिल्डिंग मध्ये? मग BLO खाली उभा राहून ये नाम है क्या रे? नहीं है, उधर नहीं देता है. आता सहसा गरीब माणूस जो म्हणजे आता मुंबऱ्यामध्ये धरलं किंवा उत्तर भारतीय झोपडपट्टीत धरलं तर साधारण 11 महिन्यांनी ते घर बदलतात. भाडं परवडत नाही, कुठेतरी जातात. आता घर बदलणं म्हणजे त्यांच्या मतदानाचा अधिकार केला. आता मी जर इथे राहणाऱ्या घरात मतदान नोंदवलं आणि मी इथे राहायला गेलो परिस्थितीमुळे, तर इथे नोंदवलेलं मतदान तू इथे राहत नाही म्हणून तू काढून टाकणार? सांगा ना सरळ, आम्हाला मतं कापायची आहेत, मुसलमानांना मतदानच करू द्यायचं नाही. सांगा, ओपन सांगून टाका. आम्हाला इथल्या मागासवर्गीय भटक्या विमुक्त जमातींना मतदानच करू द्यायचं नाही, कापून टाका. ब्राह्मणी व्यवस्थेतच जर तुम्हाला घेऊन जायचा आहे हा देश, घेऊन जा. अरे त्याही काळात तुकाराम जन्माला आला, त्याही काळात ज्ञानेश्वर जन्माला आला, त्याही काळात सावतामाळी जन्माला आला आणि त्यांनी या ब्राह्मण्यवादाला विरोध केला. तुम्ही आता अशा पद्धतीने ब्राह्मण्यवाद आणणार असाल तर आम्ही त्यालाही विरोध करू. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ज्याचं वय 18-21 झालंय त्याला मतदानाचा अधिकार दिलाय, तर केवळ त्याचं नाव चुकीचं आहे म्हणून तुम्ही नाव कापणार असाल, त्याला काय म्हणायचं? SIR आणि उवळ टाकलेला डाव आहे, खोटारडेपणा आहे. तुम्ही जर त्याचं आधार कार्ड आहे, आधार कार्डाला 1000 चौकशा आहेत, आधार कार्ड सगळीकडे चालतं, ते वोटिंगला का नाही चालू देते तुम्ही? एकदा मॅपिंगला नाव चालू केला, सकाळपासून सुरू झालं. अॅनॉमॉली आहे. अॅनॉमॉली म्हणजे काय? नावात विसंगती आहे. मग मॅपिंग कशाला केलं? मारायला?